विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त परिवाराचा उपक्रम रक्तदान शिबिराचे तालुक्यात आयोजन। उमरगा येथे दिनांक 12 जानेवारी रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधाम च्या वतीने श्री कृष्ण ब्लड बँक उमरगा येथे भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीणजी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची उपस्थिती होती। हे रक्तदान शिबिर पूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात येत असून शिबिराची सुरुवात ही 4 जानेवारी पासून सुरुवात झाली असून हा रक्तदान महाकुंभ 19 जानेवारी पर्यंत राबवण्यात येणार असून आजपर्यंत 57,860 बाटल्यांचे संकलन करण्यात आले। उमरगा नगरीमध्ये 139 दात्यांनी रक्तदान केले। तरी तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले। विश्व 24 न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव, उमरगा धाराशिव। जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान उमरगा यांच्या वतीनं आज स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रमाता जिजाऊ जयंती यांच्या निमित्तानं जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे ते अतिशय समाजोपयोगी कार्य या संस्थांच्या वतीनं या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे। रक्तदान म्हणजे जीवनदान असं नेहमीच म्हटलं जातं। रक्तात जे काही अनेक घटक आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात। प्रत्येकाने ज्यांना शक्य आहे त्यांनी आजच्या या शिबिरामध्ये रक्तदान करावं आणि इतरांचा जीव वाचवावं आणि जे संस्थांचं ब्रीद आहे तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या त्या ब्रीदला आपण सर्वांनी स्मरून आजच्या दिवशी रक्तदान करावं। जय नरेंद्राचार्य महाराज। आज श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणीज संस्था यांच्यातर्फे आपल्या उमरग्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन पतंगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं आहे आणि मला आपले 24 तास जी ॲम्ब्युलन्स सेवा देतात ते शेषराव लवटे यांनी फोन केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मला निमंत्रण दिलं, त्याच्यामुळे मी इथं आले। तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। स्तुत्य म्हणजे मला असं वाटतं अशा लोकांना आपण पद्मश्री, पद्मविभूषण किंवा भारतरत्न अशा गोष्टींसाठी पण निवडलं पाहिजे, कारण ही निर्लस सेवा आहे। याच्यात कुठलाही स्वार्थ नाही। कुठल्याही क्षणी म्हणजे 24 तास ते चौरस्त्यावर जिथं आपल्याकडे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होतात तर तिथं उपस्थित असतात। ते गाडीतच बसलेले असतात, ॲम्ब्युलन्समध्येच असतात। त्यांचा नंबर आपल्या उमरग्यात सगळ्यांकडे आहे। जिथंही अपघात होईल बऱ्याचदा तर ते अपघात झालेला माणूस ते स्वतः गाडीत टाकतात आणि दवाखान्यात घेऊन जातात आणि आम्हाला कळवतात। म्हणजे पोलिसांपेक्षाही जास्त फास्ट त्यांची सेवा आहे आणि आम्हाला त्यांची खूप मदत पण होते, कारण जे म्हणजे रक्तदान वगैरे नंतरची गोष्ट आहे, पण रक्तदान करून ज्याने रक्त दिलंय त्याचं रक्त त्याला चढवून माणूस जगवणं हे फार मोठं पुण्य आहे। पण त्याच्या अगोदर रक्तदानापर्यंत नेणं किंवा त्याला रक्त द्यायला स्कोप मिळणं याच्या अगोदर लवटेदादा त्या संबंधित माणसाला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।